पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे। इंग्रजांनी एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा तर नाश केलाच होता, पण छत्रपती शिवरायांच्या सगळ्या स्मृती संपतील अशा प्रकारचा प्रयत्न केला होता। त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिराव फुले होते। ती समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव सुरू करून आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तेज आहे ते तेज आपल्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणूनच 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितलं जर भारताला शिक्षित करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हेच या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल। आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आजचा जो आरटीईचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते। आणि आपल्याला माहिती असेल आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी। पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं हे लोकबिरुद महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं।